अनुसूचित जातीच्या लोकांकरिता विविध योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन गोंदिया जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने अनुसूचित जातीच्या लोकांकरिता शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने गोंदिया शहरातील प्रशासकीय इमारतीच्या आत विविध योजनांच्या छायाचित्राची प्रदर्शनी भरवण्यात आली असून अतिरिक्त जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला आणि तहसीलदार शमशेर पठाण श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रदर्शनातील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी परदेशी शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेतील मॅट्रिक पूर्व गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, शालांपूर्व शिक्षकांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना यासारख्या 42 योजनांची माहितीचे फलक या छायाचित्र प्रदर्शनीत लावण्यात आले आहे। ही प्रदर्शनी 11 ते 13 फेब्रुवारी असे 3 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। तर या प्रदर्शनीत आलेल्या लोकांनी योजनांची माहिती जाणून घेत इतरांना देखील याची माहिती देणार असल्याचे सांगितले। तर 3 दिवसीय चालणाऱ्या या छायाचित्र प्रदर्शनीत जे लोक योजनाबद्दल माहिती जाणून घेतील अशा लोकांनी समाज कल्याण ऑफिसमध्ये येऊन योजनांची अधिक माहिती जाणून घेत लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार, मी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे। आपण यावर्षी अनुसूचित जातींच्यासाठी लोकांना योजनांचा लाभ व्हावा म्हणून आपण ही प्रदर्शनी आयोजित केलेली आहे। ही प्रदर्शनी 11, 12, 13 या 3 दिवसासाठी राहणार आहे। योजना सामाजिक न्यायाच्या म्हणजे जे अनुसूचित जातीतले लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत योजनांचा लाभ घेतलेला नाही आहे त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा गोंदिया जिल्ह्यातील, त्यासाठी आपण या प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे। माझं आवाहन आहे गोंदिया जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीतल्या सर्वच वर्गातील लोकांना की आपण इथे यावं आणि ही योजना वाचावी आणि आपल्यासाठी ज्या योजना असतील त्याचा लाभ घ्यावा। शून्य म्हणजे बाळाच्या जन्मापासून ते व्यक्ती असेपर्यंत, नागरिक असेपर्यंत त्यांना योजनाचा लाभ घेता येऊ शकतो। त्यामुळे आपण स्वतः घ्यावा, आपण इतरांना सांगावं की असं प्रदर्शन लागलेलं आहे आणि आपण त्याचा लाभ उचलावा आणि इतरांना पण त्याचा लाभ द्यावा, अशीच मी आवाहन करू इच्छिते। आज प्रशासकीय इमारत गोंदिया या ठिकाणी योजना सामाजिक न्यायाच्या हे मल्टीमीडिया प्रदर्शन जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या वतीने जे आयोजित केलेलं आहे अत्यंत सुंदर असं हे प्रदर्शन आहे। 3 दिवस चालणारं हे मल्टीमीडिया प्रदर्शन आहे। यामध्ये जवळपास 50च्या आसपास सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना, ज्यामध्ये प्रामुख्याने शिष्यवृत्ती योजना, आवास योजना, स्वयंरोजगारासंबंधाने ज्या वेगवेगळ्या योजना यांची माहिती दिलेली आहे। मी गोंदियामधील सर्व नागरिकांनाही आवर्जून विनंती करतो की या छायाचित्र प्रदर्शनीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत योजनांची माहिती पुरवावी ही मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो। धन्यवाद। जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय गोंदिया आणि समाज कल्याण विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज जी प्रदर्शनी भरवण्यात आली आहे त्याचा मुख्य उद्देश हा अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठीच्या असलेल्या विविध योजनांची माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे। असं लक्षात आलं की बऱ्याच योजनांची माहिती ह्या लाभार्थ्यांपर्यंत नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहत आहे। एक स्तुत्य उपक्रम, कौतुकास्पद उपक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने गोंदिया जिल्ह्यात सुरू केलेला आहे। या 3 दिवसीय प्रदर्शनीला लोकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन या योजनांची माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे मी या ठिकाणी आवाहन करतो।